नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण प्रॅक्टिस सेट 4.1चा या व्हिडिओमध्ये 5वा, 6वा आणि 7वा प्रश्न सोडवणार आहोत। पूर्वीचे 4 प्रश्न आपण मागच्या व्हिडिओमध्ये सोडवलेले आहेत, त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे। प्रश्न ॲज इट इज ब्लँक पेजेसवर लिहून घेतलेला आहे। 5वा प्रश्न, ड्रॉ अँड राईट अँगल ट्रायंगल XYZ। एक XYZ राईट अँगल ट्रायंगल काढायचा आहे, म्हणजे एक अँगल त्यामध्ये राईट अँगल असला पाहिजे। ड्रॉ इट्स मेडियन्स काढायच्यात। शो देअर पॉईंट ऑफ कॉन्करन्स बाय G आणि सेंट्रॉइड G ने आपणास इंडिकेट करायचा आहे। ड्रॉ अँड राईट अँगल ट्रायंगल, एक राईट अँगल ट्रायंगल काढू आपण। एक लाईन काढली, तो आपला ट्रायंगलचा बेस होईल। आता या पॉईंटमधून 90चा अँगल काढता येईल या सेट स्क्वेअरचा वापर करून आपणास। या साईडचे मेजरमेंट दिलेले नाहीत आपणास, फक्त राईट अँगल ट्रायंगल असला पाहिजे। हा राईट अँगल झालेला आहे। ही जर साईड मॅच करून घेतली तर हा राईट अँगल ट्रायंगल झालेला आहे आपला। हा अँगल 90चा आहे आपला। XYZ ट्रायंगलला नेम देऊ XYZ। ड्रॉ इट्स मेडियन्स काढायच्यात, म्हणजे आपणास ह्या साईड आहेत ना, या बायसेट करावं लागतील। प्रत्येक साईडचा आपणास सेंटर पॉईंट काढावे लागेल। त्यासाठी आपण कंपासमध्ये ही साईड जर बायसेट करायची, हाफपेक्षा जास्त अंतर घेऊन एक असा आर्क, हे माहीत आहे आपणास, हा पॉईंट आणि हा पॉईंट आपण मॅच करून घेतले तर आपणास त्या साईडचा सेंटर पॉईंट, म्हणजे सेंटर पॉईंट हा आलेला आहे। या साईडचा काढलेला आहे। आता या साईडचा काढण्यासाठी एवढं अंतर घेऊ, हाफपेक्षा जास्त आहे। आर्क घेऊ, इकडे आर्क घेऊ। झेड पॉईंटवरून डिस्टन्स न हलू देता पॉईंट आपणास हा इथे भेटलेला आहे। हा येथे सेंटर पॉईंट आलेला आहे आपणास या साईडचा। तर या साईडचा काढण्यासाठी तीच प्रोसेस, हाफपेक्षा जास्त अंतर, डिस्टन्स न हलू देता हा पॉईंट आणि हा पॉईंट आपण जर मॅच करून घेतले तर तिन्ही साईडचे आपणास सेंटर पॉईंट मिळालेले आहेत। आता मेडियन काढण्यासाठी X व्हर्टेक्समधून काढायचं असेल तर समोरची साईड ही आहे, म्हणजे हा पॉईंट आणि हा व्हर्टेक्स जोडून घेतले तर ही झाली मेडियन F। वायची समोरची साईड XZ आलेला सेंटर पॉईंट हा येतो, हा पॉईंट आणि Y व्हर्टेक्सचा पॉईंट जोडून घेतले, ही एक मेडियन झाली। आणि झेडमधून समोरची साईड XYचा मिड पॉईंट आलेला आहे, तो मॅच करून घेऊ। तिन्ही आपण मेडियन काढलेले आहेत। तिन्ही मेडियन्स एकाच पॉईंटमध्ये इंटरसेक्ट झालेले आहेत, या पॉईंटमध्ये। आणि त्या पॉईंट ऑफ कॉन्करन्सला G ने इंडिकेट करायचं आहे, म्हणजे सेंट्रॉइड आलेला आहे आपला G, हा पॉईंट। समजलं मित्रांनो? नेक्स्ट, येथे आपणास आयसोस्कल्स ट्रायंगल काढायचा आहे, म्हणजे दोन साईड त्याच्या इक्वल असतात। ड्रॉ ऑल ऑफ इट्स मेडियन्स, त्या ट्रायंगलच्या मेडियन पण काढायच्या आहेत, मेडियन्स आणि अल्टिट्यूड पण काढायचे आहेत। राईट युअर ऑब्झर्वेशन, नंतर ऑब्झर्वेशन लिहायचं आहे, त्यांच्या पॉईंट ऑफ कॉन्करन्सनुसार काय ऑब्झर्वेशन येते ते पण लिहायचं आहे। प्रथम आपण ड्रॉ अँड आयसोस्कल्स ट्रायंगल काढू। साईडचं मेजरमेंट दिलेलं नाही, फक्त आपणास आयसोस्कल्स ट्रायंगल काढायला सांगितलेलं आहे। त्यामुळे आपण मेजरमेंट असं घेऊ की आपल्याला सेंटर पॉईंट सहज काढता येईल, म्हणजे साईड बायसेट करायचं काम नसेल।
सपोज हे डिस्टन्स आपण 7 घेतलेलं आहे, 7 सेंटीमीटर. मग याचा सेंटर पॉईंट काय येईल? 3.5 वर येईल. आपण मार्किंग करून घेतली. आता आयसोस्कल्स काढायचा म्हणजे दोन साईड इक्वल काढायच्या. आता याच्यामध्ये मेजरमेंट घेऊ आपण. हे 9चं मेजरमेंट घेतलं आपण, 9. मग या पॉईंटवरून आपण 9चा, सॉरी हे खूप उंच जाईल, आपण कमी घेऊ थोडं. 7, 8 घेऊ. 8 घेतलेलं आहे. 8चा या पॉईंटवरून 8 म्हणजे या पॉईंटपासून हा पॉईंट 8 सेंटीमीटरवर आहे आणि या पॉईंटपासून हा पॉईंट 8 सेंटीमीटरवर आहे. जर हे दोन पॉईंट आपण जोडून घेतले तर हा सेगमेंट होईल, म्हणजे ट्रायंगलची साईड होईल 8 सेंटीमीटरची. तसेच ही पण साईड मग 8 सेंटीमीटरची होणार आहे. मग दोन साईड ट्रायंगलमध्ये इक्वल आहेत 8 सेंटीमीटरच्या, म्हणून तो ट्रायंगल झालेला आहे आपला कोणता? आयसोस्कल्स ट्रायंगल आपण काढलेला आहे. ABC नेमने इंडिकेट करू, ABC. त्याच्या ही साईड आणि ही साईड इक्वल आहेत. ड्रॉ ऑल ऑफ इट्स मेडियन्स. मेडियन्स काढण्यासाठी आपल्याला साईड्सचा मिड पॉईंट माहीत असणं आवश्यक आहे. हा काढलेला आहे आपण. हे डिस्टन्स आपण घेतलेले टोटल 8 सेंटीमीटर, म्हणजे या साईडचा मिड पॉईंट होईल हा 4 वर येईल एक्झॅक्ट, आणि या साईडचा पण 4 वर येणार आहे. आता तिन्ही साईडचे आपणास मिड पॉईंट माहीत आहेत, म्हणून आपण मेडियन काढू शकतो. या व्हर्टेक्समधून समोरच्या साईडचा मिड पॉईंट जोडला आपण, ही एक मेडियन झाली. ह्या बी व्हर्टेक्समधून समोरच्या साईड्सचा मिड पॉईंट मॅच करून घेतला तर ही एक मेडियन झाली. आणि सी व्हर्टेक्समधून समोर असणारी साईडचा मिड पॉईंट मॅच करून घेऊ. तिन्ही आपले मेडियन्स एकाच पॉईंटमध्ये इंटरसेक्ट झालेले आहेत. मेडियनसाठी आपण जीने इंडिकेट करतो, म्हणजे हा पॉईंट आपला सेंटरकडे आलेला आहे जी. आता आपणास आल्टिट्यूड पण काढायचे आहेत. आल्टिट्यूड काढण्यासाठी आपण प्रोटेक्टरचा वापर करणार आहोत. आता हे प्रोटेक्टर, तर या पॉईंटमधून हा 90चा अँगल आहे. प्रोटेक्टर म्हणजे हीच साईड येते पहा, बरोबर हीच साईड मॅच होऊन जाते, म्हणजे हा एक आल्टिट्यूड झालेला आहे आपला. आता या बी पॉईंटमधून काढू आपण. आता बी पॉईंटमधून समोरची AC साईड आहे, यावर आपणास आल्टिट्यूड काढायचा आहे. तर आता हे बी पॉईंटला आणि ह्या साईडला हे जर प्रोटेक्टर असं मॅच केलं आपण, म्हणजे हा झाला आपला आल्टिट्यूड. तसेच आता सी पॉईंट आणि या साईडवर आल्टिट्यूड काढायचा आहे. तर यासाठी आपण सी पॉईंट आणि ही साईड AB साईडला प्रोटेक्टरची एक साईड मॅच केली आणि सी पॉईंट आणि प्रोटेक्टरची एक साईड मॅच करू बरोबर. तर हा होईल आपला आल्टिट्यूड. ट्रायंगलचे तिन्ही आपण आल्टिट्यूड काढलेले आहेत आणि तिन्ही मेडियन काढलेले आहेत. पण हा जो आल्टिट्यूड आहे हीच काय मेडियन पण आहे. आल्टिट्यूड आहे आणि मेडियन पण आहे. हा आल्टिट्यूडचा कॉन्करन्स पॉईंट आहे, एकाच पॉईंटमधून गेलेले आहेत. तर यांना आपण ऑर्थो सेंटर म्हणजे O ने इंडिकेट करू. आता याचं ऑब्झर्वेशन काय होईल? मग आपलं ऑब्झर्वेशन म्हणजे एक याला AM म्हणू, M N
पी प्रत्येकाला नेमने इंडिकेट केलेलं आहे आपण. ह्या अल्टिट्यूडवर हाच सेंट्रॉइड पण आलेला आहे आणि ऑर्थो सेंटर पण आलेला आहे. तर हेच ऑब्झर्वेशन होईल आपलं. दी सेंट्रॉइड G and ortho center O lies on the line which is the perpendicular bisector. परपेंडिक्युलर आहे, बायसेक्टर पण झालेला आहे तो ऑफ ट्रायंगलचा बेस BC. हे आपलं ऑब्झर्वेशन आलेलं आहे. समजले मित्रांनो. नेक्स्ट, फिल इन दी ब्लँक्स. पॉइंट G इज अ सेंट्रॉइड ऑफ ट्रायंगल ABC. G हा सर्व मेडियन्सचा कॉन्करन्स पॉइंट आहे. तर लेंथ ऑफ RG हे डिस्टन्स दिलेलं आहे 2.5. तर त्यावरून आपल्याला GCचं किती आहे हे काढायचं आहे. GCचं लेंथ BG फ्रॉम B टू G हे डिस्टन्स दिलेलं आहे 6. तर BQचं काढायचं आहे. फ्रॉम B टू Q हे डिस्टन्स काढायचं आहे. BG 6 दिलेलं आहे, तर BQचं काढायचं आहे. आणि APचं डिस्टन्स दिलेलं आहे. AP हे म्हणजे टोटल डिस्टन्स दिलेलं आहे 6 दिलेलं आहे. तर यावरून आपणास AGचं आणि GPचं डिस्टन्स किती आहे ते काढायचं आहे. तर हा सेंट्रॉइड आहे. सेंट्रॉइड काय करतो, मेडियनला 2:1 मध्ये डिवाइड करतो. आता ह्या सेंट्रॉइडमुळं या मेडियनचे 2 भाग झालेले आहेत. एक लहान भाग आहे आणि एक मोठा भाग आहे. म्हणजे हे डिस्टन्स जर 2 असेल तर हे 1 असेल. म्हणजे या डिस्टन्सच्या हे डबल असते किंवा ह्या डिस्टन्सपेक्षा हे छोटं डिस्टन्स हाफ असते. समजा हे 10 घेतलं तर हे 5 येईल. हे 6 आहे म्हणजे हे किती येईल 3 येईल. हे एवढं जर 6 असेल तर हे 3 येईल. किंवा हे किती आहे 2.5 तर हे डबल होईल त्याच्या 5 येईल. या प्रमाणात म्हणजे सेंट्रॉइड डिवाइड्स इच मेडियन, प्रत्येक मेडियनला इन दी रेशिओ 2:1. म्हणजे 2 जे भाग होतात मेडियनचे ते एक मोठा असतो आणि एक छोटा असतो. त्यापैकी मोठा छोट्यापेक्षा डबल असतो किंवा मोठा पार्ट छोट्यापेक्षा डबल असतो किंवा छोटा पार्ट मोठ्या पार्टपेक्षा हाफ असतो. येथे RG 2.5 आहे म्हणून GC किती होईल 5 होईल. याच्या डबल केलं तर हे डिस्टन्स 5 येईल. GC 5. BG 6 आहे. BG एवढं डिस्टन्स 6 आहे. तर BQ काढायचं आहे. BQ काढण्यासाठी प्रथम GR काढावं लागेल. हे 6 आहे म्हणून हे 3 येईल. तर मग BQ किती येईल 6 + 3 म्हणजे 9 येईल. आता AP 6 आहे. A आणि P हे टोटल डिस्टन्स 6 आहे. तर त्यावरून AG आणि GP किती होईल हे 4 होईल आणि हे 2 होईल. म्हणजे हे याच्या डबल आहे. हे 4 होईल, हे 2 होईल म्हणजे टोटल 6 होईल. मग AG किती येईल 4 आणि GP 2 असे डिस्टन्स येतील.